नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश अकॅडमी वैजापूर, यश सायन्स अकॅडमी येवला च्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा MST CETचा इंटिग्रेशन ह्या चॅप्टरचा इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा पार्ट घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. मित्रांनो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये पहिले काही महत्त्वाचे फॉर्म्युले जे तुमचे बोर्ड एक्झामच्या वेळेस पाठ झाले असतीलच, तर या ठिकाणी आपण त्या फॉर्म्युलेचं रिव्हिजन घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला माहित असेलच की जे काही स्टँडर्ड फॉर्म्युले या ठिकाणी आहे त्या स्टँडर्ड फॉर्म्युलेला आपण कॉम्पोजिट फॉर्म्युलेमध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये ज्या ठिकाणी x असेल त्या x च्या जागेवर जर f ऑफ x आला तर तो फॉर्म्युला हा कॉम्पोजिट फंक्शन म्हणून आपण या ठिकाणी त्याला संबोधित करू. तसं पहिला फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू x प्लस c. परंतु ह्याच फॉर्म्युल्याबरोबर या फॉर्म्युल्यामध्ये जर 1 च्या जागेवर नंबर आला, एखादा कॉन्स्टंट आला k, तर तो कॉम्पोजिट पार्ट होईल. म्हणजे कसं की तो जो k आहे तो k आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार आणि मग इंटिग्रेशनच्या मध्ये असेल 1 dx. दॅट k, तो k जो आहे तो तसंच राहणार आणि 1 dx चं इंटिग्रेशन येणार x प्लस c. म्हणून k इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx चा रिझल्ट आला kx प्लस c. फॉर्म्युला नंबर 2 कडे गेलो आपण. फॉर्म्युला नंबर 2 x रेस टू n dx इज इक्वल टू फॉर्म्युला तुमचा पाठ असेलच x रेस टू n प्लस 1. पॉवर एकाने वाढतो आणि वाढल्यानंतर तो नंबर डिनॉमिनेटरला येतो. फॉर एक्झाम्पल जर इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर आहे तर x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार x क्यूब. तो 2 एकाने वाढला आणि त्यानंतर तो 3 डिनॉमिनेटरला x क्यूब अपॉन 3 प्लस c. आता x च्या जागेवर जर f ऑफ x आला तर इंटिग्रेशन फॉर्म्युला काय होतो का, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x रेस टू n dx. यावेळेस फॉर्म्युला काय येणार, फॉर्म्युलाचा रिझल्ट असा असणार की f ऑफ x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. परंतु डिनॉमिनेटर मध्ये आपण f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x मल्टिप्लाय करणार. सो इट विल बी f of x raised to n plus 1 upon f dash of x into n plus 1 plus c. पुढचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ sin x dx is equal to minus cos x plus c. सिमिलरली कॉम्पोजिट फंक्शन मध्ये इंटिग्रेशन ऑफ sin of f of x dx is equal to minus cos of f of x आणि अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x is f dash of x plus c. Now integration of cos x dx is equal to minus integration of cos x dx is equal to sin x plus c. And so integration of cos of f of x dx is equal to sin of f of x upon f dash of x plus c. Similarly, integration of sec square x dx is equal to tan x, and therefore integration of sec square of f of x dx is equal to tan of f of x upon f dash of x plus c. त्यानंतर integration of cosec square x dx is equal to minus cot x plus c, and therefore integration of cosec square of f of x dx is equal to minus cot of f of x upon f dash of x plus c. Then integration of sec x into tan x dx is equal to sec x, and similarly integration of sec of f of x into tan of f of x dx is equal to sec of f of x upon f dash of x plus c. Integration of cosec x into cot x dx is equal to minus cosec x plus c, and therefore integration of cosec f of x into cot of f of x dx is equal to minus cosec f of x upon f dash of x plus. त्यानंतर integration of e raised to x dx is equal to e raised to x plus c. And in composite part, integration of e raised to f of x dx is equal to e raised to f of x upon f dash of x plus c. Similarly, integration of a raised to x dx is equal to a raised to x upon log a. And therefore, integration of a raised to f of x composite part, a raised to f of x dx is equal to a raised to f of x upon log a, and into derivative of f of x is f dash of x. Integration of 1 upon x dx log x plus c. So integration of 1 upon f of x is equal to log of f of x upon f dash of x plus c.
इथपर्यंत हे स्टँडर्ड फॉर्म्युले होते. आता काही डिराइव्ड आहे. डिराइव्ड म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडनी वेगवेगळ्या मेथड मध्ये आपल्याला भेटलेले काही फॉर्म्युले. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ tan x dx. जर साइन अपॉन कॉस दिला आपण tan ला, तर आपल्याला हा फॉर्म्युला भेटणार आहे की इंटिग्रेशन ऑफ tan x dx इज इक्वल टू log ऑफ sec x प्लस c. सो इंटिग्रेशन ऑफ tan of f of x इज इक्वल टू log ऑफ sec of f of x आणि अपॉन f dash of x प्लस c. Integration of cot x dx is equal to log of sin x plus c. And so integration of cot of f of x is equal to log of sin of f of x upon f dash of x plus c. Integration of sec x dx is equal to log of sec x plus tan x. So integration of sec of f of x dx is equal to log of sec of f of x plus tan of f of x and upon f dash of x plus c. Integration of cosec x dx is equal to log of cosec x minus cot x. So integration of cosec f of x dx is equal to log of cosec x minus cot of f of x upon f dash of x. काही अजून फॉर्म्युले आहेत जे महत्त्वाचे असतात, जसं क्वाड्रॅटिक मेथड मध्ये लागणारे फॉर्म्युले आहेत. क्वाड्रॅटिक मेथड मध्ये आपल्याला जे काही फॉर्म्युले लागतात तर ते फॉर्म्युले अति महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x प्लस c. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a log ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. Integration of 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon 2a log of a plus x upon a minus x plus c. Integration of 1 upon under root of x square plus a square dx is equal to log of mod of x plus under root of x square plus a square plus c. Integration of 1 upon under root of x square minus a square dx is equal to log of mod of x plus under root of x square minus a square plus c. And integration of 1 upon a square minus x square dx is equal to sin inverse of x plus c. बरेचसे फॉर्म्युले आपण रिवाइज करून घेतले. फॉर्म्युले जर आपले पाठ नसतील तर आपण इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तर इंटिग्रेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, मिनिमम एवढे फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया, डिपेंडिंग अपॉन टाइप त्याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागतं आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर याच फॉर्म्युलेपैकी फॉर्म्युले यूज करून आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो बघा या ठिकाणी लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1. सो प्रॉब्लेम नंबर 1 काय बघा, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x dx इज इक्वल टू. मग आपण सोल्युशन कडे आलो तर इंटिग्रेशन आपल्याला 1 प्लस साइन 2x चा फॉर्म्युला आपला पाठ असेल बघा. या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन मेथडचा आपल्याला उपयोग करायचा ठरला तर लक्षात आलं तर या ठिकाणी अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x चं इंटिग्रेशन आपण घेत आहोत आणि 1 प्लस साइन 2x च्या जागेवर बघा स्टेप नंबर 2 मध्ये आपला फॉर्म्युला पाठ असतो cos x प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. जर त्या ठिकाणी 1 मायनस साइन 2x आलं असतं तर आपण काय केलं असतं, cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं असतं. त्यानंतर तो ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्यानंतर हा जो आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं. ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाल्यानंतर काय झालं, हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर त्या ठिकाणी राहिलं बघा cos x प्लस sin x. लक्षात आलं, cos x प्लस sin x राहिल्यानंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे sin x आणि sin x सॉरी cos x चं इंटिग्रेशन आहे sin x आणि sin x चं इंटिग्रेशन आहे मायनस cos x. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1 इज C, that is sin x minus cos x plus C. Now let's go to problem number 2. प्रॉब्लेम नंबर 2 काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos 2x प्लस sin स्क्वेअर x dx. मग त्याच्या सोल्युशन साठी आपल्याकडे cos 2x चे फॉर्म्युले आहेत बघा. आपल्याकडे किती फॉर्म्युले cos 2x चे, मग आपल्याकडे cos 2x चे 3 फॉर्म्युले आहे. cos 2x चे 3 फॉर्म्युले आहे. मग त्या 3 फॉर्म्युले पैकी पहिला फॉर्म्युला बघा, cos 2x च्या जागेवर आपण पुट करतोय cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. हा पुढचा प्लस sin स्क्वेअर x रिमेन्स ऍज इट इज. लक्षात आलं की cos 2x चा फॉर्म्युला cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x पुट केल्यानंतर sin स्क्वेअर x कॅन्सल झालं, मग तिथे राहिले cos स्क्वेअर x. आणि लक्षात आलं 1 अपॉन cos स्क्वेअर x is sec स्क्वेअर x
and integration of sec square x is tan x plus c, and so correct option of problem number 2 is again C. होप सो तुम्हाला समजत असेल कोणता फॉर्म्युला कोणत्या परिस्थितीमध्ये यूज करायचा, त्यापेक्षा ते फॉर्म्युले आपले पाठ आहे का हे महत्वाचं आहे. मित्रांनो, बेसिक फॉर्म्युले आपले पाठ पाहिजेच, तरच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो व्यवस्थित. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 इज इंटिग्रेशन ऑफ cot x into tan x अपॉन sec square x minus 1. मग तुमच्या लक्षात आलं असेल cot x into tan x दे आर रेसिप्रोकल आयडेंटिटीज, एकमेकांचे रिसिप्रोकल आहे cot आणि tan. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी हा ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन मेथडचा प्रॉब्लेम, आणि डिनॉमिनेटर इज कॉम्बिनेशन ऑफ sec square x आणि 1, याचा अर्थ तिथे आयडेंटिटी लागणार आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं का cot x into tan x दे आर रेसिप्रोकल आयडेंटिटीज, त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येणार आहे. तसं cot into tan 1 आहे, त्याच पद्धतीने sin into cosec पण 1 आहे आणि cos into sec पण 1 आहे. मग cot x into tan x is 1, आणि डिनॉमिनेटर लक्षात आलं आयडेंटिटी नंबर 2 यूज केली तर sec square x minus 1 is the tan square x, है ना. sec square x minus 1 च्या जागेवर काय आलंय, tan square x आलंय. आणि what is this 1 upon tan square x? It is cot square x. परंतु cot square x चा इंटिग्रेशन फॉर्म्युला आपल्याकडे आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी परत आपल्याला आयडेंटिटीचा वापर करावा लागेल, आणि cot square x dx is equal to या ठिकाणी cosec square x minus 1 dx आपल्याला लिहावं लागेल. आणि मग इंटिग्रेशन सेपरेट केलं तर इंटिग्रेशन ऑफ cosec square x is minus cot x, आणि इंटिग्रेशन ऑफ minus 1 is minus x plus c. आणि लक्षात आलं त्यामुळे आपलं करेक्ट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 3 इज d minus cot x minus x plus c. ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले यूज करतोय आपण. प्रॉब्लेम नंबर 4 कडे चाललो. प्रॉब्लेम नंबर 4 आहे इंटिग्रेशन ऑफ cos of x plus a upon cos x dx. मग लक्षात आलं असेल का थिअरी मध्ये बोर्ड मध्ये हा प्रॉब्लेम कोणत्या टाइपचा आहे, अँगल ऍडजस्टमेंट. डिनॉमिनेटरचा अँगल जो आहे ना x, हा न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा असतो, पण लकीली या ठिकाणी तो ऑलरेडी दिलेला आहे x, है ना. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये सोल्युशन मध्ये काय करावं लागेल, ऑलरेडी हा cos ऑफ x प्लस अल्फा दिलेला असल्यामुळे, डिनॉमिनेटरचा अँगल न्यूमरेटरला असल्यामुळे आपल्याला न्यूमरेटरला cos a प्लस b चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि काय cos a प्लस b चा फॉर्म्युला, cos a cos b minus sin a sin b, म्हणजे cos x प्लस अल्फाचा फॉर्म्युला काय आला, cos x cos अल्फा minus sin x sin अल्फा. डिनॉमिनेटर cos अल्फा रिमेन्स ॲज इट इज. आणि मित्रांनो, हा cos x जो डिनॉमिनेटर आहे तो जर सेपरेट केला तर बघा हा cos x कॅन्सल झाला, काय राहिलं cos अल्फा. आणि या ठिकाणी sin x upon cos x becomes tan x, sin x upon cos x becomes tan x. हा sin अल्फा कॉन्स्टंट रिमेन्स ॲज इट इज. इंटिग्रेशन जर सेपरेट केलं तर लक्षात आलं cos अल्फा इज कॉन्स्टंट, तो इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल, राहिले तिथं 1 चं इंटिग्रेशन आलं x. सिमिलरली या ठिकाणी मायनस साइन अल्फा जर इंटिग्रेशनच्या बाहेर गेलं तर tan x चं इंटिग्रेशन आहे log ऑफ mod ऑफ sec x plus c, आणि सो cos अल्फा x minus sin अल्फा log ऑफ sec x plus c. आणि लक्षात आलं this is given in option B, so B is the correct option of problem number 4. Let's go to problem number 5. बघा प्रॉब्लेम नंबर 5 काय आहे, इंटिग्रेशन ऑफ e raised to a log x plus e raised to x log a dx. एक्सपोनेन्शियल मध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला, थिअरी मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये आपण लक्षात ठेवला होता, e raised to log of f of x. e च्या पॉवरला log, आणि लॉगच्या समोर जर f of x असेल तर एक्सपोनेन्शियल लॉगरिथम दे आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर, त्याच्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतात. परंतु कॅन्सल कधी करतील, जर लॉगच्या समोर काहीच नसेल तर, आणि लॉगचा बेस जर सेम असेल तर. या ठिकाणी बघा का हा लॉगच्या समोर जो a आणि लॉगच्या समोर जर x आहे, सोल्युशन मध्ये जर आपण त्याला या ठिकाणी जर पॉवरला घेऊन गेलो, बघा हा a जो आहे हा a x च्या पॉवरला गेला, कसं लिहिणार बघा, e raised to log to the base e, आणि हा x raised to a पॉवरला गेलाय. सिमिलरली लॉगच्या समोरचा x असणार आहे, इट विल गो टू पॉवर ऑफ a. सो लक्षात आलं e raised to log to the base e आणि a raised to x. आणि स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणता e raised to log to the base b, e raised to log to the base b हे एकमेकांना कॅन्सल करतील, इथे राहिलं x raised to a, या ठिकाणी राहिलं a raised to x. आणि मग लक्षात आलं हा x raised to a म्हणजे कसं आहे, x raised to n सारखं, इट इज सिमिलर टू x raised to n. आणि काय फॉर्म्युला x raised to n चा,
x raised to n plus 1 upon n plus 1. Similarly, integration of x raised to a will be x raised to a plus 1 upon a plus 1. आणि हा तर स्टँडर्ड फॉर्म्युला a raised to x upon log a plus c, and this is given in option C. So C is our correct option of problem number 5. Now let's go to question number 6. Integration of sine 2x upon sine 3x into sine 5x. प्रॉब्लेम कडे बघितल्यानंतर ब्रेन मध्ये विचार आला पाहिजे बघा, डिनॉमिनेटर अँगल 3x आणि 5x आहे. या 3x आणि 5x कॉम्बिनेशन करून न्यूमरेटरचा अँगल आपण तयार करू शकतो का? मग आपण सिम्प्लिफिकेशनचा विचार आपल्या ब्रेन मध्ये येतोय. बघा सोल्युशन मध्ये साइन 2x दिलाय, ह्या 2x ला आपण कसं लिहितोय बघा, 5x minus 3x, कॉम्बिनेशन ऑफ डिनॉमिनेटर्स अँगल. सो 5x minus 3x म्हणजे लक्षात आली तर साइन a minus b चा फॉर्म्युला यूज केला आपण. तर साइन a minus b चा फॉर्म्युला यूज केला तर काय येईल, साइन a cos b मायनस कॉस ए साइन बी. या ठिकाणी तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागेल बघा, साइन ए कॉस बी म्हणजे साइन 5x कॉस 3x मायनस कॉस 5x साइन 3x. डिनॉमिनेटर सेपरेट केला तर पहिल्या पार्ट मध्ये साइन 5x कॅन्सल होणार, मग तिथे काय राहिलं, cos 3x अपॉन sin 3x. cos 3x अपॉन sin 3x इज cot 3x. मायनस साइन ऍज इट इज. आणि सेकंड पार्ट मध्ये काय येणार बघा, cos 5x इंटू sin 3x अपॉन हा sin 3x कॅन्सल झाला तर राहिले तिथे cos 5x अपॉन sin 5x, इट इज cot 5x. आणि कॉटचे स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हा कॉम्पोजिट पार्ट आला कारण की x बरोबर 3 आणि x बरोबर 5 आहे. कॉम्पोजिट म्हणजे लक्षात आलं आपल्याला 3x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला घ्यावा लागेल. सो cot of 3x इंटिग्रेशन आलं log of sin of 3x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3, आणि त्याला 1 upon 3 लॉगच्या समोर लिहितोय आपण. सिमिलरली cot of 5x काय येईल मग, log of sin of 5x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5, आणि त्याला 1 upon 5 म्हणून आपण लॉगच्या समोर लिहितोय. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 6 चं सोल्युशन आपण जर बघितलं, दिस गिवन इन ऑप्शन सी. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. बघा प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये जर बघितलं तर काय, प्रॉब्लेम नंबर 7 इंटिग्रेशन ऑफ sec square x into cosec square x dx. आणि हा प्रूफ म्हणून आपण 11th स्टँडर्डला हा प्रूफ होता आपल्या 11th स्टँडर्डच्या ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर मध्ये. तुम्हाला आठवत असेल तर बघा, नाहीतर या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल का ज्यावेळेस sec square x into cosec square x चं मल्टिप्लिकेशन होतं, तर मल्टिप्लिकेशनला आपण प्रूफ केलं होतं इट कॅन बी रिटर्न इनटू ऍडिशन. बघा सिन्स sec square x into cosec square x is equal to sec square x plus cosec square x, याचा अर्थ आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या जागेवर आपण ऍडिशन लिहू शकतो. मल्टिप्लिकेशनच्या जागेवर आपण ऍडिशन लिहिलंय आणि त्याचं इंटिग्रेशन सेपरेट केलंय. इंटिग्रेशन ऑफ sec square x is tan x आणि इंटिग्रेशन ऑफ cosec square x is minus cot x. म्हणजे लक्षात आलं, स्ट्रेट फॉरवर्ड या प्रॉब्लेमचा आन्सर आलेला आहे tan x minus cot x plus c, and option is B of problem number 7. Let's go to problem number 8. इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x. डेरिव्हेटिव्ह मध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये काही स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला माहित झाले होते, जोड्या पेअर्स होत्या. तशी या ठिकाणी साइन इनवर्स कॉस इनवर्स ची जोडी आहे. त्याच पद्धतीने टॅन इनवर्स कॉट इनवर्स ची जोडी असते, आणि त्याच पद्धतीने सेक इनवर्स कोसेक इनवर्स ची जोडी असते. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स यांचं जर ऍडिशन असेल ना, तर रिझल्ट इज इक्वल टू π/2 असतं. है ना, साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. सिमिलरली टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज ऑल्सो इक्वल टू π/2. सिमिलरली सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज ऑल्सो इक्वल टू π/2. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण चाललोय, तर सोल्युशन मध्ये या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x च्या जागेवर आपल्याला लिहावं लागलं π/2. π/2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला लिहिलं इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ राहिलं 1 dx आणि 1 चं येतं x. सो लक्षात आलं, रिझल्ट आला π/2 x प्लस c. पण π/2 x प्लस c ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये, π/2 इंटू x नाहीये, प्लस आहे पण मल्टिप्लिकेशन नाहीये. याचा अर्थ इथं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये आपल्याला x च्या जागेवर परत रिसबस्टिट्यूट करावं लागेल, है ना. x च्या जागेवर आपल्याला π/2 च्या जागेवर आपल्याला रिसबस्टिट्यूट करावं लागेल त्याची व्हॅल्यू. π/2 च्या जागेवर आपण काय लिहितोय, साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x. परंतु ऑप्शन मध्ये साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x नाही दिसत आहे, म्हणजे काय केलं, फक्त त्यांची जागा बदलली. कॉस इनवर्स ऑफ x प्लस साइन इनवर्स ऑफ x इंटू x प्लस c, and it is given in option C. So correct option of problem number 8 is C. Let's go to problem number 9.
प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. म्हणजे ज्यावेळेस आपण सोल्युशन मध्ये येतोय का न्यूमरेटरला साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स, डिनॉमिनेटरला पण साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. म्हणून बघा इंटिग्रेशन घेताना आपण काय केलं, डिनॉमिनेटर सेपरेट केलंय बघा. डिनॉमिनेटर सेपरेट झाल्यामुळे साइन स्क्वेअर एक्स झाला कॅन्सल है ना. मग काय राहिले तिथं, हा साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल झाला, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल, काय राहिलं 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. व्हॉट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स. 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर मायनस कॉट, मायनस मायनस बिकम्स प्लस कॉट एक्स. आणि अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 9 चं ऑप्शन आलेलं आहे ए, tan x plus cot x plus c. So let's go to problem number 10. Problem number 10 आहे इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 minus sin x. आता बोर्ड एक्झामच्या वेळेस मी तुम्हाला नोट म्हणून लिहून दिली होती ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशनच्या खाली. जर डिनॉमिनेटरला 1 प्लस और मायनस साइन एक्स आलं किंवा सेक एक्स प्लस और मायनस टॅन एक्स आलं किंवा कोसेक एक्स प्लस और मायनस कॉट एक्स आलं, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटरचीच टर्म फक्त दोन्हीच्या मधली साइन चेंज करून त्याला कॉन्जुगेट म्हणतात. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय लक्षात आलं, सोल्युशन मध्ये बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स आहे डीएक्स. मग आपण कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटर काय 1 मायनस साइन एक्स, त्याचं कॉन्जुगेट काय येईल बघा 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्स ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलंय. पण न्यूमरेटर लक्षात आलं 1 इंटू 1 प्लस साइन एक्स इज 1 प्लस साइन एक्स. आणि डिनॉमिनेटर मध्ये ए मायनस बी इंटू ए प्लस बी. काय येईल ए मायनस बी इंटू ए प्लस बी, इट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणि डिनॉमिनेटर कडे लक्ष दिलं तर दिस इज आयडेंटिटी है ना. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय आलाय, कॉस स्क्वेअर एक्स आलाय. बरोबर. आणि परत या ठिकाणी बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. जर डिनॉमिनेटर सेपरेट केला तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बिकम सेक स्क्वेअर एक्स आणि साइन अपॉन कॉस आणि 1 अपॉन कॉस इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन आलं टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटिग्रेशन येत आहे सेक एक्स. आणि म्हणून या प्रॉब्लेमचं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे डी बघा, सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11. Integration of x raised to 51 into tan inverse of x plus cot inverse of x. मी आताच तुम्हाला सांगितलं tan inverse of x plus cot inverse of x it is equal to pi by 2. या ठिकाणी आपण परत त्या pi by 2 चा उपयोग करणार आहोत. सोल्युशन मध्ये बघा इंटिग्रेशन ऑफ x raised to 51 into tan inverse of x plus cot inverse of x can be written as integration of x raised to 51 into pi by 2. pi by 2 कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनचे बाहेर नेलं, तो pi by 2 तसंच ठेवला आपण. आणि x रेस टू 51 चं इंटिग्रेशन काय येईल मग x रेस टू 52 अपॉन 52. x रेस टू 52 अपॉन 52 बघा तसंच ठेवलं या ठिकाणी. आणि पाय बाय 2 च्या जागेवर परत आपण tan इनव्हर्स ऑफ x प्लस कॉट इनव्हर्स ऑफ, इथं मल्टिप्लिकेशनची गरज नव्हती है ना, कारण की पाय बाय 2 ची व्हॅल्यू आहे tan इनव्हर्स ऑफ x प्लस कॉट इनव्हर्स ऑफ x आणि x रेस टू 52 अपॉन 52. and so correct option of problem number 11 is A. Let's go to problem number 12. Integration of 1 upon sin square x plus cos square x. न्यूमरेटरला 1 आहे म्हणजे जो 1 आहे तो आपल्याला हिंट देतोय. या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटीचा उपयोग करावा लागेल, आयडेंटिटीचा वापर करावा लागेल. आणि काय आयडेंटिटी, 1 इज इक्वल टू sin square x plus cos square x. sin square x plus cos square x or cos square x plus sin square x. डिनॉमिनेटर सेपरेट केलं, cos square कॅन्सल झालं, इथे राहिलं 1 upon sin square x. आणि मग या ठिकाणी sin square कॅन्सल झालं, 1 upon cos square x. What is 1 upon sin square x? It is cosec square x. What is 1 upon cos square x? It is sec square x. बरोबर. इंटिग्रेशन घेताना बघा sec square x चं इंटिग्रेशन आलं tan x आणि cosec square x चं इंटिग्रेशन आलं minus cot x. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे minus cot x into tan x. पण याला जर व्यवस्थित लिहायचं ठरलं, it can be written as tan x minus cot x and tan x minus cot x is given in option C. So let's go to problem number 13. बघा इंटिग्रेशन ऑफ e raised to 5 log x minus e raised to 4 log x upon e raised to 3 log x minus e raised to 2 log x.
आज आपण जो स्टँडर्ड फॉर्म्युला ऑलरेडी यूज केला होता त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं बघा, लॉगच्या समोर असणारे 5, 4, 3, 2 यांना आपल्याला पॉवरला घेऊन जावं लागेल. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण सोल्युशन स्टार्ट करतोय इंटिग्रेशन ऑफ काय आलं बघा, e रेस टू 5 पॉवरला गेला, इथं काय राहिलं e रेस टू लॉग x रेस टू 5. सो ज्यावेळेस हा 5 x च्या पॉवरला जाईल इट विल बिकम x रेस टू 5 e रेस टू लॉग कॅन्सल होणार. हा 4 गेला x रेस टू 4 e रेस टू लॉग कॅन्सल झाला. हा 3 x रेस टू 3 म्हणजे x क्यूब e रेस टू लॉग कॅन्सल आणि या ठिकाणी x स्क्वेअर e रेस टू लॉग कॅन्सल. या पार्ट मधून मिनिमम पॉवर जर आपण कॉमन काढले x रेस टू 4 तर ब्रॅकेट मध्ये राहिले बघा x मायनस 1. मिनिमम पॉवर x स्क्वेअर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहिले x मायनस 1. हा x मायनस 1 जर आपण कॅन्सल केला काय राहिलं x रेस टू 4 अपॉन x स्क्वेअर. परत x रेस टू 4 अपॉन x स्क्वेअर मध्ये पॉवर कॅन्सल झाली, इथे राहिले x स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इज x क्यूब अपॉन 3 and so correct option of problem number 13 is C. Let's go to problem number 14. Integration of sin x into cos x cos raised to 4x dx. आता साइन आलाय cos पण आलाय, मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे. मग साइन आणि cos आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन घेता येईल का, नाहीतर मग सबस्टिट्यूशन आन्सर येईल का. सबस्टिट्यूशन आन्सर येण्यासाठी sin x जर पुट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त cos नाहीये, cos रेस टू 4x आहे, नॉट पॉसिबल. पण cos x च्या जागेवर जर आपण t पुट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह sin मायनस sin पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, म्हणून या ठिकाणी विचार आला ब्रेन मध्ये की आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. आणि मग बघा सबस्टिट्यूशन आपण मेथडने म्हणजे या ठिकाणी जर आपण पुट केलं cos x इक्वल टू t तर लक्षात आलं cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x dt अपॉन dx चा dx इकडे आला, सो dt इज इक्वल टू मायनस sin x dx. आणि मग लक्षात आलं हा प्रॉब्लेम बघा cos रेस टू 4 है ना, cos रेस टू 4 कॅन बी t रेस टू 4 आणि मायनस dt मायनस sin x मायनस dt. मायनस साइन ला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर t रेस टू 4 चं इंटिग्रेशन काय येणार t रेस टू 5 अपॉन 5 प्लस c. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ t, t ची व्हॅल्यू आहे cos x, सो इट कॅन बी रिटन एज मायनस है ना मायनस cos रेस टू 5x अपॉन 5 प्लस c and it is given in option C. Minus 1 upon it is given in option B minus 1 upon 5 cos raised to 5x. या ठिकाणी ऑप्शन B पाहिजे होतं. So let's go to question number 15. Integration of e raised to x minus e raised to minus x upon e raised to x plus e raised to minus x dx. हा देखील प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन टाइपचा आहे. सोल्युशन मध्ये जर आपण डिनॉमिनेटरला टी पुट केलं e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x ला जर आपण टी पुट केला तर लक्षात आलं पहिला e रेस टू x च राहिला, पण e रेस टू मायनस x चा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेस टू मायनस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस x इज मायनस 1, ती मायनस साइन मध्ये आली आहे. म्हणजे हा जो आहे e रेस टू x मायनस e रेस टू मायनस x dx इट इज द डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर झाला है ना, डिनॉमिनेटर आलं t, न्यूमरेटर बिकम्स dt, सो प्रॉब्लेम झालाय 1 अपॉन t dt आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t इज log ऑफ मॉड ऑफ t प्लस c. आणि जर आपण व्हॅल्यू ऑफ t पुट केली e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x, सो आवर करेक्ट सोल्युशन इज ऑप्शन B, log of e raised to x plus e raised to minus x plus c. Let's go to problem number 16. Integration of sec x plus log of sec x plus tan x. हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत 15 16 हे दोन्ही प्रॉब्लेम आपल्या एक्सरसाइज मध्ये होते बघा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये है ना, डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड टाइपचे प्रॉब्लेम्स. तो सोल्युशन मध्ये लक्षात आलं जर आपण log of sec x plus tan x ला जर पुट केलं t, जर आपण log of sec x plus tan x ला जर आपण t पुट केला तर या ठिकाणी बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर घेताना इथे काय dt अपॉन dx काय इज इक्वल टू काय येईल मग या ठिकाणी 1 अपॉन है ना काय येईल 1 अपॉन sec x into tan x है ना प्लस tan x sec x प्लस tan x आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मध्ये इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार sec x into tan x आणि त्यानंतर प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आला या tan x चा डेरिव्हेटिव्ह येणार sec square x हा ना या ठिकाणी येणार
सेक स्क्वेअर एक्स आणि मग लक्षात आलं या ठिकाणी जर या न्यूमरेटर मधनं जर आपण सेक एक्स कॉमन काढलं, काय कॉमन काढलं? सेक एक्स जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहत आहे? ब्रॅकेट मध्ये राहत आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. ब्रॅकेट मध्ये काय राहत आहे? सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि हा न्यूमरेटरचा ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये असणारा सेक एक्स प्लस टॅन एक्स. डिनॉमिनेटर मध्ये असणारा सेक एक्स प्लस टॅन एक्स हे काय होणार? एकमेकांना कॅन्सल करणार. सेक एक्स प्लस टॅन एक्स कॅन्सल जर झाले दोन्ही तरी इथं राहिले बघा सेक एक्स. काय राहिलंय? सेक एक्स. आणि या ठिकाणी लक्षात आलं सो dt इज इक्वल टू आलंय सेक एक्स dx. dt इज इक्वल टू काय आलंय? सेक एक्स dx आलंय. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का न्यूमरेटरला जो सेक एक्स होता तो dx बरोबर है ना. न्यूमरेटरला जो सेक एक्स आहे बघा, न्यूमरेटरला सेक एक्स दिसतोय ना, तो न्यूमरेटरला जो सेक एक्स आहे तो न्यूमरेटरचा सेक एक्स हा dx बरोबर झाला dt आणि हा टोटल पार्ट हा झाला t. म्हणजे या ठिकाणी नवीन प्रॉब्लेम काय तयार झाला? इंटिग्रेशन ऑफ t dt. मग t चं इंटिग्रेशन आलं t स्क्वेअर अपॉन 2 इफ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ t टोटल log ऑफ sec x plus tan x. काय लिहिलं? सो log ऑफ sec x plus tan x whole bracket square upon 2 and this option is given in B. So B is the correct option of problem number 16. Let's go to problem number 17. Integration of 1 upon a square sin square plus b square cos square. कोणत्या टाइपचा प्रॉब्लेम आहे हा? क्वाड्रॅटिक मेथड मध्ये फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक मेथड. ज्यावेळेस डिनॉमिनेटरला स्क्वेअर टर्म्स असतील, आठवतं ना, ज्यावेळेस डिनॉमिनेटरला स्क्वेअर टर्म्स असतील त्यावेळेस आपल्याला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला डिव्हाइड करावं लागतं बघा. कशाने डिव्हाइड करावं लागतं? कॉस स्क्वेअर एक्स ने. मग बघा या ठिकाणी सोल्युशन मध्ये, या सोल्युशन मध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आणि पहिली स्टेप आहे न्यूमरेटर डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग न्यूमरेटरला 1 आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झाला सेक स्क्वेअर एक्स है ना. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय झालं? सेक स्क्वेअर एक्स. आणि या ठिकाणी साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर झाला कॅन्सल. या ठिकाणी ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर डिनॉमिनेटरला आलं. तर लक्षात आलं, या टॅनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे म्हणून आपण सबस्टिट्यूशन करतोय. काय सबस्टिट्यूशन केलंय? पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स. पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स. मग लक्षात आलं टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर एक्स, तो dt अपॉन dx इकडे आला. तर या ठिकाणी काय लक्षात आलंय? सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. प्रॉब्लेम बदलला. प्रॉब्लेम बदलला बघा, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नाउ दिस प्रॉब्लेम इज इन द फॉर्म ऑफ सिंपल क्वाड्रॅटिक मेथड. क्वाड्रॅटिक फॉर्मेशन मेथड मधनं सिंपल क्वाड्रॅटिक मेथड मध्ये आलाय. आणि त्यात a स्क्वेअर जर तुम्ही कॉमन काढला तर बघा dt 1 अपॉन t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर म्हणजे b अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन a टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a. या ठिकाणी a आहे b अपॉन a आणि x आहे t म्हणून त्याचा स्टँडर्ड रिझल्ट बघा, हा स्टँडर्ड रिझल्ट आला. 1 अपॉन a स्क्वेअर कॉन्स्टंट ऍज इट इज इंटू 1 अपॉन b अपॉन a टॅन इनवर्स ऑफ t अपॉन b अपॉन a. हा a आणि स्क्वेअरचा a कॅन्सल झाला, इधर राहिला a इंटू b इज ab टॅन इनवर्स ऑफ denominator goes to numerator. So it becomes at upon b and value of t is tan x. So the correct option of problem number 17 is B, that is 1 upon ab tan inverse of a upon b tan x plus c. Let's go to problem number 18. Integration of e raised to root x into cos of e raised to root x upon root x. तुमच्या लक्षात आलं असते ई रेस टू रूट एक्स, ई रेस टू रूट एक्स येत आहे, याचा अर्थ आपण सबस्टिट्यूशन करू शकतो ई रेस टू रूट एक्स ला. मग जर लक्षात आलं या ठिकाणी ई रेस टू रूट एक्स ला जर टी पुट केला तर ई रेस टू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे? ई रेस टू रूट एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स. पण इथं जो आपण 2 लिहिणार आहे 2 आपण शिफ्ट केला इकडे 2 dt केला. म्हणजे लक्षात आलं ई रेस टू रूट एक्स अपॉन रूट एक्स dx becomes 2 dt. So this given problem changes as equal to 2 integration of cos t dt. Integration of cos t dt, 2 constant as it is. What is the integration of cos? It is cos is sin. So cos t चा integration is sin t plus c. So 2 sin and value of t is e raised to root x plus c, and this is given in option A. 2 sin e raised to root x plus c. Option is A. Let's go to problem number
19. Integration 1 upon integration under root of 1 plus x upon 1 minus x. Under root of 1 plus x upon 1 minus x. हा प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे? जेव्हा कधी या टाईपच्या टर्म येतील, अंडर रूट पूर्ण आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तर आपल्याला जर याच न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर आपण न्यूमरेटरनी जर मल्टिप्लाय केला तर तो प्रॉब्लेम चेंज होणार आहे लिनियर क्वाड्रॅटिक मेथडमध्ये. कोणत्या मेथडमध्ये? लिनियर क्वाड्रॅटिक मेथडमध्ये. म्हणून सोल्युशन मध्ये बघा आपण काय करतोय, अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. वी आर गोइंग टू मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 प्लस एक्स. 1 प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स बिकम्स 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तो रूट आणि ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल झाले, इथे राहिले 1 प्लस एक्स. आणि या ठिकाणी बघा 1 मायनस एक्स इंटू 1 प्लस एक्स is a minus b into a plus b. It becomes 1 minus x square. डिनॉमिनेटर सेपरेट केला, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी लक्षात येत असेल तुमच्या, या ठिकाणी काय लक्षात आलं बघा. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का या ठिकाणी आता x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ f of x, integration of f of x, f dash of x upon under root of f of x, upon under root of f of x. या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon under root of f of x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय आहे तो फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x is equal to, काय फॉर्म्युला आहे तो? 2 under root of f of x. 2 अंडर रूट ऑफ f of x. आणि ह्या फॉर्म्युलेची तयारी या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला जर यूज करायचा ठरवला बघा, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस 2x. म्हणून या ठिकाणी बघा मायनस 2 ऍडजस्ट केलाय, एक्स्ट्रा घेतला, याचा अर्थ ती मायनस आणि 2 कॅन्सल झालं पाहिजे. हा प्लस बदलला, तिथं मायनस साइन घेतली आपण आणि 1 अपॉन 2 आपण एक्स्ट्रा घेतला. मग लक्षात आलं मायनस 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ मायनस 2x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आलं बघा f डॅश ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ f ऑफ x. मग याचा आन्सर काय ना? त्याचा आन्सर त्या ठिकाणी आपण लिहू शकतो, इट इज इक्वल टू, पहिला पार्ट याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना, इट इज स्टँडर्ड फॉर्म्युला 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज साइन इनवर्स ऑफ x. बरोबर ना? याचा आन्सर काही अडचण नाही. पण बघा मायनस 1 अपॉन 2 है ना, सेकंड पार्ट साठी बघा मायनस 1 अपॉन 2 रिमेन्स ऍज इट इज. हा मायनस 1 अपॉन 2 तच राहिला. आणि या ठिकाणी f डॅश ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला काय आहे? 2 अंडर रूट ऑफ इंटू 2 अंडर रूट ऑफ काय आलाय? 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा 2 झाला कॅन्सल. मग या ठिकाणी राहिला बघा मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. समजले ना? मग या ठिकाणी आपण काय केलंय? f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x चा फॉर्म्युला यूज केलाय. f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x चा फॉर्म्युला या ठिकाणी आपलं पाठ पाहिजे. कशी ऍडजस्टमेंट झाली समजली सर्वांना? f डॅश ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ f ऑफ x इज 2 अंडर रूट ऑफ f ऑफ x. आणि या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटलेला आहे आणि तो आन्सर आपल्याला आहे साइन इनवर्स ऑफ x मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड इट इज गिवन इन ऑप्शन सी, साइन इनवर्स ऑफ x मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2020. प्रॉब्लेम नंबर 20 बघा, x raised to e minus 1 plus e raised to x minus 1 upon x raised to e plus e raised to x. Same problem from the exercise. So I is equal to problem substitution method. Put जर आपण t put केला आपण x raised to e plus e raised to x. x raised to e चा डेरिव्हेटिव्ह काय आला? हा पॉवर समोर आला, e x raised to e minus 1 plus e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. इथं x raised to n सारखा फॉर्म्युला यूज केला. e raised to x चा फॉर्म्युला तोच आहे, बरोबर. आणि dt अपॉन dx तो इथे घेतलाय. लक्षात आलं? ह्या दोन्ही टर्म मधनं जर e कॉमन काढलाय बघा, इथं e होता म्हणून हा e बाहेर गेला, तिथं x रेस टू e मायनस 1 राहिलाय. परंतु e रेस टू x मध्ये बरोबर e नव्हता, e रेस टू x बरोबर e नव्हता. त्यातनं जर e कॉमन काढायचं ठरला, हा पॉवर एकाने कमी झालाय, कारण त्यातला एक e बाहेर गेलाय म्हणून तो -1 आलाय. सो या ठिकाणी हा जो पार्ट आहे ना ब्रॅकेट मध्ये, इट इज गिवन इन द न्यूमरेटर. लक्षात आलं का? हा e जर dt कडे गेला तर प्रॉब्लेम काय झाला बघा, x raised to e minus 1 plus e raised to x minus 1 dx. This numerator in with dx becomes dt upon e. याचा अर्थ आता प्रॉब्लेम चेंज झालाय. I is equal to
1 upon e इंटिग्रेशन ऑफ 1 upon t dt. 1 upon e कॉन्स्टंट तसंच राहिला आणि 1 upon t चं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड ऑफ टी. टीच्या ठिकाणी परत आपण जे सबस्टिट्यूशन केलेली व्हॅल्यू x रेस टू e प्लस e रेस टू x पुट केलं तर लक्षात आलं आपलं करेक्ट आन्सर ऑफ प्रॉब्लेम नंबर 20 is D. Let's go to problem number 21. Integration 1 upon x into bracket log x bracket square plus 4 log x minus 1. प्रॉब्लेम वाचल्या वाचल्या तुमच्या ब्रेन मध्ये विचार आला असेल, या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन करावा लागणार आहे. जर आपण log x इक्वल टू टी पुट केला तर 1 upon x dx हा dt होणार. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये असणार 1 upon x हा dx बरोबर काय झाला dt झाला. मग प्रॉब्लेम बदलला, हा दिलेला प्रॉब्लेम चेंज झाला. कसा झाला तो 1 upon t स्क्वेअर प्लस 4t मायनस 1 हे ना. या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी आता आपल्याला लास्ट टर्म इंट्रोड्यूस करावं लागेल. काय फॉर्म्युला आपल्याकडे लास्ट टर्म इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, मिडल टर्म है ना, मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी मिडल टर्म काय आहे 4 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार, इट इज इक्वल टू 2 स्क्वेअर अँड 2 स्क्वेअर इज 4. याचा अर्थ हा 4 आपण लास्ट पार्टला ऍड करणार आणि बरोबर ना, व्हेरिएबलला ऍड करणार आणि इकडे सबट्रॅक्ट करणार. ऍडजस्टमेंट ऑफ प्लस 4 मायनस 4. लक्षात आलं, टी स्क्वेअर प्लस 4t याला जर आपण प्लस 4 केला आणि याला जर आपण प्लस 4 केला तर लक्षात आलं दिस बिकम्स परफेक्ट स्क्वेअर ऑफ t प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या ठिकाणी -1 आणि -4 घेतला इट बिकम्स -5 आणि -5 इज परफेक्ट स्क्वेअर ऑफ √5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी आफ्टर इंट्रोड्युसिंग लास्ट टर्म इंट्रोड्यूस केल्यानंतर, ही लास्ट टर्म इंट्रोड्यूस केल्यानंतर तो प्रॉब्लेम चेंज झाला. कसा प्रॉब्लेम बदलला, प्रॉब्लेम चेंजेस टू या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 upon t plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग 1 upon x स्क्वेअर हा टोटल x झाला, t plus 2 becomes x आणि हा √5 a आहे. मग आपण जर आपला फॉर्म्युला यूज केला 1 upon x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बघा, 1 upon 2a log ऑफ x मायनस a upon x प्लस a. या ठिकाणी x काय आहे पूर्ण t plus 2. So x minus √5 upon x plus √5. But what is value of this t? या ठिकाणी t ची व्हॅल्यू आहे log x. ती t ची व्हॅल्यू जर log x आपण या ठिकाणी पुट केली तर लक्षात आलं दिस बिकम्स आवर फायनल आन्सर. आणि फायनल आन्सर काय आलं बघा, 1 upon 2 √5 log of log x plus 2 minus √5 upon log x plus 2 plus √5 and it is given in option A. So A is the correct option of problem number 21. Let's go to problem number 22. Integration of tan x upon sin x cos x. Under root of tan x sin x cos x. काही सबस्टिट्यूशनचा चान्स नाहीये, या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. म्हणजे दिस प्रॉब्लेम इज ऑफ टाइप सबस्टिट्यूशन आफ्टर सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन मध्ये काय करावं लागेल बघा, ते अंडर रूट ऑफ tan x ऑपरेट करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय अंडर रूट ऑफ tan x. अंडर रूट ऑफ tan x इंटू अंडर रूट ऑफ tan x बिकम्स tan x आणि डिनॉमिनेटर रूट tan x तसंच राहिलंय. व्हॉट इज दिस tan? दिस tan इज साइन अपॉन कॉस. हा tan x म्हणजे sin x अपॉन cos x असतो. हा tan x म्हणजे काय, sin x अपॉन cos. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेऊ. बरोबर, हे जे दिलंय ते पण बरोबर आहे, परंतु या tan x ला जर आपण sin x अपॉन cos x लिहिलं, या tan x ला कसं लिहिलं आपण sin x अपॉन cos x, तर बघा तो sin x आणि हा sin x कॅन्सल होणार. पण अपॉन cos x जो आहे ना तो त्यांनी 1 अपॉन cos ला sec x लिहिलाय. आपण तो cos x जर डिनॉमिनेटरला पाठवला तर cos x into cos x becomes cos square x आणि 1 upon cos square becomes sec square x. तो रूट tan x तसंच राहिला आणि तो sec square x cos into cos square x त्याला जर न्यूमरेटर नेलं इट becomes sec square x. So integration of sec square x dx upon under root of tan x आलंय. बरोबर, मग या ठिकाणी लक्षात आलं का या ठिकाणी आता हा प्रॉब्लेम जो आहे हा सबस्टिट्यूशन टाइपचा प्रॉब्लेम झाला है ना, हा सबस्टिट्यूशन टाइपचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी जर या प्रॉब्लेम मध्ये आपण t इज इक्वल टू tan x पुट केलं तर dt इज इक्वल टू येणार sec square x dx. So problem changes to 1 upon root t. 1 upon root t. But wherever power of
x or t in the denominator is other than 1, we have to shift it to the numerator. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी न्यूमरेटरला जर t जर न्यूमरेटरला गेला तर तो प्रॉब्लेम कसा दिसेल, इट विल बी इंटिग्रेशन ऑफ t रेस टू -1/2. काय येणार, t रेस टू -1/2. आणि ह्या -1/2 ला जर आपण ऍड केलं +1 तर लक्षात आलं बघा, -1/2 आणि +1 जर आपल्याला त्याला केलं, इट इज इक्वल टू 1/2. इट इज इक्वल टू काय आलं, 1/2. या ठिकाणी बघा t रेस टू 1/2 आफ्टर टेकिंग इंटिग्रेशन. पण तो जो डिनॉमिनेटरचा 1/2 असतो तो अपॉन 1/2 हा जो आहे तो न्यूमरेटरला जाणार, इट विल बिकम 2. सो इट इज इक्वल टू काय आला तो, सो इट इज इक्वल टू 2 t रेस टू 1/2. काय झालं तो मग, t रेस टू 1/2. And so after substituting the value of t as tan x, we get final answer as 2 under root of tan x plus c. And so correct option of problem number 22 is B. Adjustment बघा, under root of tan x ने मल्टिप्लाय केलं, tan ला sin upon cos लिहिला, तो sin कॅन्सल झाला, upon cos into cos square, 1 upon cos square becomes sec square. मग परत tan x ला t पुट केला तर sec square x dx आला dt. So problem changes to 1 upon root 2 dt. 1 upon root t म्हणजे t raised to -1/2, त्याला +1 केलं तर 1/2 upon 1/2. So 2 numerator ला आला. So t raised to 1/2 is under root of t, that is under root of tan x plus c. Let's go to problem number 23. Integration of 10 x raised to 9 plus 10 raised to x log of 10 to the base e upon 10 raised to x plus x raised to 10. So let's go to solution. सोल्युशन मध्ये जर आपण डिनॉमिनेटरला t पुट केला तर लक्षात आलं 10 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 10x रेस टू 10 चा डेरिव्हेटिव्ह आला 10x रेस टू 9 and 10 रेस टू x is 10 रेस टू x log 10. This total part is present in the numerator. तो dx बरोबर झाला dt, म्हणजे प्रॉब्लेम बदलला, टोटल न्यूमरेटर विथ dx is dt अपॉन t म्हणजे 1 upon t dt आणि 1 upon t चं इंटिग्रेशन आहे log of mod of t plus c, and so it is equal to log of x raised to 10 plus 10 raised to x plus c, and correct option of problem number 23 is B. Let's go to problem number 24. Primitive म्हणजेच इंटिग्रेशन. What is primitive? Primitive म्हणजेच इंटिग्रेशन. आणि मग प्रिमिटिव्ह ऑफ ते म्हणताय 1 upon 4 root x plus x. पण लक्षात घ्या x मध्ये 2 root x लपलेले आहे. आपल्याला माहित आहे काय, आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहित आहे का root x into root x is x. Yes or no? आपल्याला काय माहिती आहे, under root of x into under root of x. Under root of x into under root of x is equal to काय असतं, x असतं. म्हणजे ह्या x च्या जागेवर जर आपण root x into root x जर आपण लिहिलं, त्या x च्या जागेवर जर आपण root x into root x लिहिलं तर सोल्युशन मध्ये बघा काय होत आहे. का सोल्युशन मध्ये या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या का आपण जर तिथं root x च्या जागेवर x च्या जागेवर root x into root x लिहिलं तर आपण एक root x कॉमन काढू शकतो. एक रूट एक्स जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 4 प्लस रूट एक्स. आपल्या ब्रेन मध्ये विचारायला पाहिजे का 4 चा डेरिव्हेटिव्ह आहे 0 आणि रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स, त्यातला पार्ट ऑफ रूट एक्स आहे ना, 2 नाहीये पण रूट एक्स आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन बघा 4 प्लस रूट एक्स ला जर टी पुट केला 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 रूट एक्स आला 1 अपॉन 2 रूट एक्स. हा 2 जर dt कडे गेला तर लक्षात आलं 1 अपॉन रूट एक्स dx becomes 2 dt है ना, न्यूमरेटर 2 dt अपॉन t आलाय, 1 अपॉन t राहिलाय, हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर आणि 1 upon t चं इंटिग्रेशन log t. What is the value of t? 4 plus root x. So final answer 2 as it is, log of value of t is 4 plus root x. पण ऑप्शन मध्ये root x plus 4 दिलाय बघा, root x plus 4 दिलाय इथे लक्षात, म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात आलं करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 24 इट मस्ट बी सी. काय पाहिजे होते ऑप्शन, इट मस्ट बी सी. हा डी नाही, डी इज रॉंग. सो करेक्ट ऑप्शन इज सी ऑफ प्रॉब्लेम नंबर 24. So correct option of problem number 24 is C. Let's go to now problem number 25. Problem number 25 is integration of cos x upon under root of 1 plus sin x. लक्षात आलं असेल 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्रेझेंट आहे. स्ट्रेट फॉरवर्ड, दिस इज ऑफ सबस्टिट्यूशन मेथड. बरोबर, मग लक्षात आलं cos x हा रूट t आला है ना, f dash of x upon under root of f of x, आन्सर आला 2 under root of f of x है ना, f dash of x upon under root of f of x is 2 under root of f of x. पण लक्षात आलं का अंडर रूट ऑफ 1 plus sin x ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये.
पण आन्सर तर आपल्या बरोबर आहे, म्हणून आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. आपल्याला परत 1 प्लस साइन एक्सचा फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला, अँगल एक्स म्हणून हाफ अँगल फॉर्म्युला. इट कॅन बी रिटन ॲज cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण ऑप्शन मध्ये सर्वकडे sin x पुढे आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहितो sin x by 2 प्लस cos x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, म्हणून या ठिकाणी काय राहिलं बघा, sin x by 2 प्लस cos x by 2, आणि हा जो 2 आहे हा 2 या ठिकाणी तसंच राहिला. and so correct option of problem number 25 is D. Let's go to problem number 26. Integration of cos of log x upon x. Cos of log x upon x. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल सोल्युशन मध्ये, जर आपण log x ला जर t पुट केलं तर 1 upon x dx is equal to झाला dt, हा ना, 1 upon x dx हा झाला dt. So problem become cos t. log x च्या जागेवर t, cos t dt, and integration of cos t is sin t, and value of t is log x. So correct option of problem number 26 is B. Let's go to problem number 27. Integration of 1 upon 16x square plus 9. Simple quadratic method. 16 कॉमन काढा, अदरवाइज डायरेक्ट सॉल्व्ह करा. या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय बघा. 16x स्क्वेअरला तर त्यांनी लिहिले 4x ब्रॅकेट स्क्वेअर, पण इथं कॉम्पोजिट पार्ट आलाय. आता बघा हा x झाला, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन a. मग या ठिकाणी a किती आहे, 3. ऍक्च्युअली याचा आन्सर कसा असणार, सो इट विल बी 1 अपॉन 3, 1 अपॉन 3 आणि इंटू टॅन इनवर्स ऑफ, इंटू टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये काय येणार 4x. हा कॉम्पोजिट पार्ट आहे बघा, 4x आणि अपॉन 3, x अपॉन 3 असं आन्सर येत आहे. बट हा जो 4x आहे ना, दिस इज कॉम्पोजिट पार्ट, आणि त्या कॉम्पोजिट पार्टचा डेरिव्हेटिव्ह जो 4 आहे ना, तो 4 आपल्याला इथं 3 ला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x घेतो आपण. अपॉन काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इज 4. मग लक्षात आलं 3 4 इथं आलं बघा 12 है ना, 3 4 किती आलं 12, आणि टॅन इनवर्स ऑफ 4x अपॉन 3. सो लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी आफ्टर सिम्प्लिफिकेशन कॉम्पोजिट पार्टचं कन्सिडर केल्यानंतर, कॉम्पोजिट पार्टचा विचार या ठिकाणी आपण कन्सिडरेशन मध्ये आणल्यानंतर या 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. सो करेक्ट ऑप्शन इज B, 1 upon 12 tan inverse of 4x. बरेच मुलांच्या लक्षात नसेल आलं तो 4 कुठून आला. आपण x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर घेतो त्यावेळेस 4 नसतो, नंबर नसतो, पण या ठिकाणी 4x घेतल्यामुळे 4x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, हे लक्षात ठेवा. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 28. प्रॉब्लेम नंबर 28 कडे चालू आपण. इंटिग्रेशन ऑफ x प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन x इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. लक्षात आलं असेल इथं x आहे, अंडर रूट आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेपरेट करावं लागेल आपल्याला. मग सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, डिनॉमिनेटर जर सेपरेट केलं तर बघा x अपॉन x अंडर रूट ऑफ x x झाला कॅन्सल. पहिल्या पार्ट मध्ये हा x x कॅन्सल झाला, तिथे राहिलं 1 अपॉन अंडर रूट ऑफ. दुसऱ्या पार्ट मध्ये रूट कॅन्सल झाला, तिथे राहिलं 1 अपॉन. पण आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इज साइन इनवर्स ऑफ x, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इज लॉग x. सो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे दोन्ही पण, स्ट्रेट फॉरवर्ड विदाउट सिम्प्लिफिकेशन, फक्त डिनॉमिनेटर सेपरेट करणं. And so correct option of problem number 28 is B. Let's go to problem number 29. Integration of e raised to x plus e raised to minus x bracket square into e raised to x minus e raised to minus x dx. याच टाइपचा प्रॉब्लेम आपण न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर सॉल्व्ह केला होता. या ठिकाणी जर या पहिल्या ब्रॅकेटला, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, म्हणून ब्रॅकेट मध्ये जे आहे त्याला जर आपण टी पुट केलं सोल्युशन मध्ये बघा, पहिल्या पार्टला जर आपण टी पुट केला ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये असणाऱ्या, तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, आणि e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x into डेरिव्हेटिव्ह ऑफ minus x is minus, म्हणजे हा dx बरोबर दिस टोटल पार्ट बिकम्स dt. सो प्रॉब्लेम चेंजेस, हा झाला t स्क्वेअर आणि dt है ना. मग लक्षात आलं आपल्याला, हा जो पहिला पार्ट आहे, हा पहिला पार्ट हा झाला t, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे t स्क्वेअर झाला, आणि हा टोटल झाला dt. हा टोटल काय झाला dt. म्हणून लक्षात आलं इंटिग्रेशन ऑफ इथं आलं बघा टी स्क्वेअर dt. टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार टी क्यूब. इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर काय येणार टी क्यूब. सो लक्षात आलं इट इज टी क्यूब अपॉन 3. and so t व्हॅल्यू ऑफ t आपण पुट केली आहे परत या ठिकाणी e raised to x plus e raised to minus x bracket cube upon 3, and it is given in option D. The correct option of problem number 29 is D. Let's go to problem number 30. Integration of tan inverse of x. Is there any formula, direct formula for integration of tan inverse of x? आहे का tan inverse of x साठी डायरेक्ट फॉर्म्युला? नाही मित्रांनो. म्हणून या ठिकाणी आपल्याला
बाय पार्ट्स मध्ये वन मल्टीप्लायर मेथडने जावं लागेल. कोणत्या मेथडने जावं लागेल? वन मल्टीप्लायर. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार? या टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ला आपण 1 नी मल्टीप्लाय करणार आहोत. वी आर गोइंग टू मल्टीप्लाय बाय 1. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ला 1 नी मल्टीप्लाय केलं तर 1 मल्टीप्लायर मेथडने आपण हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर आपल्या लक्षात येईल बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? बाय पार्ट्स. बघा सोल्युशन मध्ये टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इंटू 1 बरोबर. मग या ठिकाणी बघा हा टॅन इनव्हर्स ऑफ एक्सच राहील. इंटिग्रेशन ऑफ 1 u इंटू इंटिग्रेशन ऑफ v इज x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. मग या ठिकाणी बघा एक्स टॅन इनव्हर्स ऑफ एक्सच राहिलाय बरोबर. आता या ठिकाणी यांनी खूप लेंदी प्रोसिजर केली आहे ना. लेंदी प्रोसिजरनी या ठिकाणी सॉल्व्ह केलंय. जर हे टोटल स्टेप्स आपण या ठिकाणी थोडा वेळ कॅन्सल करूया है ना. पुढचा पार्ट येणार आहे पण आपण कॅन्सल करूया. बघा एक्स टॅन इनव्हर्स ऑफ एक्स पर्यंत मला वाटतं तुम्हाला काही अडचण नसावी. आता बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती 2x. मग या ठिकाणी आपण काय करू? फक्त इथं 2 ऍडजस्ट करू आणि त्याला कॅन्सल करण्यासाठी इथं 1/2 घेऊया. सो लक्षात काय आलं बघा. हा जो पहिला पार्ट आहे ना एक्स इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इट विल नॉट चेंज. बदलेल का तो? नाही बदलणार. एक्स इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स रिमेन्स ऍज इट इज मायनस 1/2 पण तसंच राहिलं बघा. हा मायनस 1/2 पण तसंच राहिला. पण या ठिकाणी बघा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलाय? एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आलाय. कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलाय? एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. आणि एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? सो इट इज इक्वल टू लॉग ऑफ है ना. लॉग ऑफ काय फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ. मग या ठिकाणी येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग लक्षात आलं एक्स टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बरोबर. या ठिकाणी आपण शॉर्टकट मेथडने गेलोय. हे सबस्टिट्यूशन खूप लेंदी प्रोसिजर होती. मग हे जे आन्सर आपण या ठिकाणी आपण फाइंड केलंय हे आन्सर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा बरं. सो करेक्ट ऑप्शन जर या ठिकाणी आहे मग यांना पण तोच आन्सर आला आहे सबस्टिट्यूशन मेथडनी है ना. 3-4 स्टेप्स एक्स्ट्रा वाढले. आपल्याला फक्त 2 ऍडजस्ट करायचं होतं. डायरेक्ट आन्सर आपल्याला भेटलंय. करेक्ट ऑप्शन इज बी ऑफ प्रॉब्लेम नंबर 30. Let's go to problem number 31. Problem number 31 काय बघा. Problem number 31 is integration of e raised to x into sin x into dx. Again by parts. By parts चा फॉर्म्युला यूज केलाय बघा. e raised to x into integration of sin x is minus cos x minus e raised to x. Derivative of e raised to x is e raised to x into integration of sin is minus cos. Minus minus becomes plus आणि e raised to cos x झालाय. परत त्याचं बाय पार्ट्स घेतलं तर e raised to x derivative of cos is sin minus derivative of e raised to x is e raised to x into integration of cos x is sin. मग लक्षात आलं या ठिकाणी हा e raised to x sin x becomes i आणि हा i मायनस इकडे आला तर 2i e raised to x cos x plus sin x. e raised to x कॉमन काढला e raised to x into bracket sin x minus मायनस साइन या ठिकाणी बघा मायनस कॉस एक्स झालाय आणि मग हा 2 परत इकडे आला तर i इज इक्वल टू e रेस टू x अपॉन 2 sin x minus cos x. करेक्ट ऑप्शन इज ए ऑफ प्रॉब्लेम नंबर 31. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 32. प्रॉब्लेम नंबर 32 कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे होतं? कोणत्या टाइपचा फॉर्म्युला या ठिकाणी ऍडजस्ट होणार? या ठिकाणी f ऑफ x आणि f डॅश ऑफ x. आपल्याकडे शॉर्टकट फॉर्म्युला आहे बघा. e रेस टू x f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x dx इज इक्वल टू e रेस टू x f ऑफ x प्लस c. या पद्धतीने जर आपण बघितलं तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे. f of x sin x आहे म्हणून आन्सर काय आलं? e raised to x sin x plus c and it is given in option A. Let's go to problem number 33. Problem number 33 आहे integration of sin of log x plus cos of log x dx. आणि मग sin of cos x plus log of cos x dx हा प्रॉब्लेम बघा 2 वेळेस सीईटी मध्ये आलेला आहे 5-9 मध्ये. मग लक्षात आलं या ठिकाणी आपण जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ठरवला तर बघा जर आपण पुट करतो t इज इक्वल टू लॉग एक्स हा कॉम्पोजिट पार्ट तर लक्षात आलं dt अपॉन dx इज 1 अपॉन x. सो हा x जर तिकडे गेला तर x dt इज इक्वल टू e रेस टू x. जर t इज इक्वल टू लॉग x आहे तर x ची व्हॅल्यू किती आली? e रेस टू t. dt इज इक्वल टू dx. म्हणजे हा प्रॉब्लेम चेंज होतोय बघा. dx ची व्हॅल्यू किती आली आहे? e रेस टू t dt बरोबर. साइन ऑफ लॉग x इज t प्लस cos x इज cos of log x cos of t.
मग परत या ठिकाणी हा प्रॉब्लेम आणि मागच्या प्रॉब्लेम मध्ये काही फरक नाही आता e रेस टू एफ ऑफ एक्स है ना e रेस टू टी म्हणजे हा e रेस टू टी झालाय आणि एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ इथे इन टर्म्स ऑफ टी so e raised to t f of t plus f dash of t answer in our e raised to t sin t but value of e raised to t is x and sin of value of t is log x so correct option of problem number 33 is D. So problem number 33 या ठिकाणी आन्सर आलेला आहे D. Let's go to problem number 34. The value of integration of x e raised to x into bracket x raised to 5 plus 5x raised to 4 plus 1. हा 5x raised to 4 तुम्हाला हेल्प करणार आहे ना 5x raised to 4 या ठिकाणी आपल्याला काय करताय आपल्याला इंडिकेशन देत आहे हा कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह हा x raised to 5 चा म्हणून या ठिकाणी आपल्या मनामध्ये विचार आला बघा तर सॉल्व्ह करताना आपण याला या पद्धतीने दिलं का x raised to 5 बरोबर 1 घेतला आणि त्याला जर आपण f of x अझ्युम केलं x raised to 5 plus 1 तर याचा डेरिव्हेटिव्ह काय आला f dash of x 5x raised to म्हणजे हा प्रॉब्लेम कोणत्या फॉर्मॅट मध्ये आला e रेस टू एक्स है ना e रेस टू एक्स हा झाला f ऑफ x आणि हा झाला f डॅश ऑफ x बरोबर बघा f ऑफ x आहे आणि हा f डॅश ऑफ x आहे म्हणजे लक्षात आलं आपला आन्सर आपल्याला या ठिकाणी समजतंय e रेस टू x f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x e रेस टू x f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x इज इक्वल टू काय आलाय सो इट इज इक्वल टू e रेस टू f ऑफ x and f of x ची व्हॅल्यू आहे x raised to 5 plus 1 so answer is e raised to x into bracket x raised to 5 plus 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी बट असं ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये मग ऑप्शन मध्ये काय केलंय हा e raised to x ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलाय so after multiplying expanding the bracket we get e raised to x into x raised to 5 plus e raised to x plus c it is given in option B. Let's go to problem number 35. Integration of e raised to tan inverse of x 1 plus x square upon 1 plus x square हा tan inverse of x काय सांगतोय बघा भरपूर वेळेस एक्झाम मध्ये आले ना हा tan inverse of x सांगतोय की सबस्टिट्यूशन मेथडने जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आपण जर पुट केलं tan inverse of x इक्वल टू t तर tan inverse of x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 upon 1 plus x square इज इक्वल टू dt है ना तो dt upon dx dx तिकडे नेला मग लक्षात आला हा प्रॉब्लेम कसा झाला बघा e raised to t 1 plus tan t plus tan square t 1 plus tan t plus tan square t आणि 1 plus tan square t t is sec square t आणि हा d 1 plus x square dx becomes dt मग या ठिकाणी लक्षात आलं tan t चा डेरिव्हेटिव्ह sec square t आलाय परत त्याच फॉर्मॅट मध्ये e raised to t f of t plus f dash of t is equal to e raised to t f of t आणि f of t is tan t परत लक्षात आलं e raised to t म्हणजे काय e raised to t is x आणि tan t म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं समजतंय ना लक्षात आलं बघा हा जो tan t आहे ना हा tan t या सबस्टिट्यूशन मध्ये जर बघितलं बघा हा tan इनवर्स जर इकडे आला तर tan t होणार आणि tan t इज x या tan t च्या जागेवर x आलाय बघा या tan t च्या जागेवर काय आलाय x आणि e raised to t is tan inverse of x so correct option is A of problem number 35. Let's go to problem number 36. प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुमच्या ब्रेन मध्ये आयडिया आली असेल का मल्टिप्लिकेशन देर इज फॅक्टर्स इन द डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर जर फॅक्टर्स आपण या ठिकाणी बघितले तर आपल्याला कोणत्या मेथडने जावं लागेल पार्शियल फ्रॅक्शन मेथड डिफरंट फॅक्टर्स ए अपॉन बी अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इक्वेशन नंबर 1 न्यूमरेटर इक्वल टू आठवतं पुट फर्स्ट डिनॉमिनेटर इक्वल टू 0 तुम्ही हा पुट करा तो पुट करा त्यांनी काही फरक पडणार नाही जर आपण x - 3 पुट केलं तर x इक्वल टू 3 येतं है ना मग या ठिकाणी आपण त्या पद्धतीने आपण जर काम केलं तर पुट x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 3 पहिली त्यांनी x - 2 इक्वल टू 0 पुट केलं x इक्वल टू 2 पुट केला तर या ठिकाणी लक्षात आलं इथं x 2 - 1 इज 1 बरोबर हे 0 झालं आणि मग या ठिकाणी येतं b इज इक्वल टू 1 and so b इज इक्वल टू -1 जर आपण x इज इक्वल टू 3 पुट केला बघा 3 - 1 इथं आलं 2 इज इक्वल टू या ठिकाणी 3 - 1 इज 1 सो वी गेट व्हॅल्यू ऑफ a इज 2 या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू भेटल्या मग ए आणि बी च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर हा प्रॉब्लेम बदलला प्रॉब्लेम बदलताना काय झालं बघा ए अपॉन 2 अपॉन आणि बी अपॉन 1 अपॉन म्हणजे लक्षात आलं हा 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं 1 अपॉन x - 3 चा इंटिग्रेशन आलं लॉग ऑफ x - 3 आणि 1 ऍज इट इज आणि लॉग ऑफ x - 2 पण असं ऑप्शन मध्ये नाहीये कुठे बघा 2 लॉग ऑफ x - 3 नाहीये म्हणून हा 2 पॉवरला घेऊन गेलो आपण मग ज्यावेळेस तो 2 पॉवरला चाललाय तर पॉवरला गेल्यानंतर लक्षात आलं आपल्याला दिस इज गिवन इन ऑप्शन बी सो करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 36 इज
बी. सो या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, इंटिग्रेशनचे काही प्रॉब्लेम्स मी तुमच्या समोर या ठिकाणी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केला आहे, सॉल्व्ह करून दिला आहे. प्लीज व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि या ठिकाणी इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये जर अडचण आली, यू प्लीज डू कॉन्टॅक्ट मी. तर या ठिकाणी यश ग्रुप ऑफ क्लासेसच्या वतीने मी नामदार सर परत या ठिकाणी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.